गेली 6 महिने चंद्रपूर शहरातील बल्लारपूर वळण मार्ग व इतर भागात ओयो हॉटेलचे पीक आले आहे। प्रेमी युगलांना योग्य ती सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी आताशाही हॉटेल्स बदनाम झाली आहे। एकट्या बल्लारपूर वळण मार्गावर ओयो लिहिलेली 14हून अधिक हॉटेल्स आहेत। शहराच्या इतर भागातही या ओयो हॉटेलचे पीक आले आहे। शासनाची, मनपाची वा ओयोची परवानगी न घेता हे हॉटेल सर्रासपणे अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देऊ लागले आहेत। बल्लारपूर वळण मार्गावरील पुरातन अष्टभुजा मंदिराच्या बाजूला नव्यानेच उभारण्यात आलेल्या एका हॉटेलला हा फलक लागल्यानंतर मात्र नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झालाय। प्रशासनाला याबाबत अवगत करूनही कुठलीही कारवाई केली जात नाही। त्यावरून ओयो हटवा मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी चक्क हॉटेल समोरच भजन आंदोलन केले। ही गांधीगिरी लक्षात घेताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील अनधिकृत हॉटेल्स हटवा अशी मागणी प्रशासनाला केली आहे। समाज स्वास्थ्य बिघडेल व मुली फसविल्या जातील असेही जोरगेवारांनी स्पष्ट केले आहे। आता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासन काय भूमिका घेते याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे। अष्टभुजा मंदिराजवळ लागून हॉटेल सुरू झालंय, ते लवकरात लवकर बंद करा। होटल खुला है मंदिर के पास, सब बच्चे आते हैं, हम लोग भजन कीर्तन मंदिर पर करने आते हैं। हम लोग का अच्छा नहीं लग रहा है, ये होटल बंद होना चाहिए। आज हमारे अष्टभुजा प्रभाग में पिछले 15 से 20 दिन पहले से लगभग 1 महीना हो गया है। यहाँ पे आप देख सकते हैं होटल हाईवे के नाम से एक होटल खोला गया है। होटल हाईवे नाम है, वहाँ पे कपल एंड फ्रेंडली जो इनका लाइसेंस ओयो का है उसके लिए हम लोग उनको जिनका हॉटेल था उनको पहले बताए, लेकिन उन्होंने नजरअंदाज किए। खरं आहे की चंद्रपूरमध्ये वेगवेगळ्या भागातून अशा तक्रारी येऊ लागल्या की अनेक हॉटेल हे नियमावली पद्धतीने सुरू झालेले आहेत। जे हॉटेलची जे नियमावली आहे रेसिडेन्शियल हॉटेलची त्याचा कुठेही फॉलो होत नाही, कोणत्याही प्रकारच्या परवानगी न घेता हे सुरू झालेले आहे। आणि यामध्ये तरुण पिढींचं कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नोंदणी करता त्यांना त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था दिली जाते आणि म्हणून एक समाजाची व्यवस्था जी आहे ती बिघडत आहे। अनेक पालकांनी, वार्डातील नागरिकांनी या संबंधीच्या तक्रारी केल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी, मुलींना फसवण्याचं काम या माध्यमातून सुरू होत आहे, झालेलं आहे। ह्या जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा निर्देश दिले की हे सगळे जेवढे अवैध हॉटेल आहेत हे ओयोच्या नावाखाली आहे, ओयोचीही परवानगी यांनी घेतलेली नाही आहे, तर ते बंद करा ह्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत।